प्रीती राठी हत्येप्रकरणी आज निकाल येण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये नोकरीसाठी आलेल्या प्रीतीवर ॲसिड हल्ला करण्यात आलेला होता। वांद्रे टर्मिनस इथे ही घटना घडली होती। 2 मे 2013 रोजी तिच्यावर ॲसिड हल्ला झाला। अंकुर पनवार असं तिच्यावर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव असून त्याला दिल्लीमधनं अटक करण्यात आलेली होती। 3 वर्षांनंतर आता या अंकुरला नेमकी काय शिक्षा दिली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। विशाल सिंग यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। विशाल, केव्हापर्यंत हा निकाल येण्याची शक्यता आहे? आज पाहिला तर 11 वाजता कोर्ट सुरू होईल आणि 11च्या नंतर निकाल कधी येऊ शकते आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी बांद्रा टर्मिनसला प्रीती राठीवरती ऍसिडनी हल्ला झाला होता तर अनेक दिवस पोलीस फक्त हातपाय चालवत होती। त्याच्या हातात कोणताही आरोपी लागला नव्हता। शेवटी प्रीती राठाच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली होती। नंतर हायकोर्टाच्या आदेशावरती ही संपूर्ण केस क्राईम ब्रांचने केली होती आणि क्राईम ब्रांचने तपास करून अंकुरला अटक केली होती। ज्यामध्ये सिद्ध झाला होता की अंकुर जो प्रीती राठीवरती ज्यांनी ऍसिड हल्ला फेकला होता त्याने फेकल्याचं कारण नेमकं समोर आलं होतं की प्रीती राठी एवढी हुशार होती ज्यामुळे त्या अंकुरला त्याचे घरचे 2 शब्द सगळे बोलून सुनवायचे की प्रीती राठी एक मुलगी असून किती चांगलं काम करते आहे। आणि प्रीती राठी त्या दिवशी नेव्हीचा जे अश्विन हॉस्पिटल आहे तिथे त्याची जॉईनिंगसाठी आली होती, पण त्या दिवशी हल्ला झाल्यामुळे त्याला जॉईन करता आला नव्हता आणि नंतर त्याची मृत्यू झाली होती। देखील ह्या संपूर्ण प्रकरणात आज कोर्टात सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि आज त्याच्यामध्ये निकाल येण्याची शक्यता आहे। श्रीरंग, धन्यवाद विशाल, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।